रसिको, श्रीराम अवताराची अनेक कारणं सांगताना श्री शंकरांनी पार्वतीला प्रताप भानूची गोष्ट सांगायला सुरुवात केली. आणि ती गोष्ट सांगताना त्यांनी सांगितलं की एकदा शिकारीला तो बाहेर पडला आणि एका महावराहाच्या तो मागे लागला आणि तो वराह पुढे पळत सुटला आणि त्याच्या पाठोपाठ राजा त्याच्या मागोमाग घोड्यावरून निघाला. तो शेवटी तो वराह एका दरीत जाऊन नाहीसा झाला. त्यामुळे राजाचा निरुपाय झाला. तिथे त्याच्याकडून पराभूत झालेला पण ज्याने राजाशी तह केलेला नव्हता असा एक राजा त्या वनात साधूचा वेश करून राहत होता. त्याच्या आश्रमाजवळ राजा जाऊन पोचला. त्यांनी अर्थातच प्रतापबानूला ओळखलं, पण प्रतापबानूंनी त्याला ओळखलं नाही. त्या कपटी साधूनं प्रतापबानूचं स्वागत केलं आणि त्याला विचारलं की तुम्ही कोण. प्रतापबानूनेही आपली खरी ओळख त्या कपटी साधूला दिली नाही. तो म्हणाला, मी प्रतापबानूचा प्रधान आहे. आणि आता पुढे प्रतापबानूनं सांगितलं, मुनिराज, प्रतापभानू नावाचा एक अवनीश आहे, त्याचा मी प्रधान. पारदीसाठी वनात फिरत होतो, वाट चुकली, पण मोठा भाग्यवंत म्हणून या ठिकाणी आलो. आपल्या पायांचं दर्शन झालं. माझा काही भाग्योदय जवळ आला असला पाहिजे, नाहीतर आपल्यासारख्यांचं दर्शन आम्हाला होणार तरी कुठून. बाबा रे, मुनी मध्येच म्हणाला, अरे आता अंधार झाला आहे. तुझी नगरी इथून 70 योजन लांब राहिली आहे. रात्र काळी, काळोखाची, वन निबिड. अरे जाणत्याला देखील वाट उमगायची नाही. हे बघ, तू आज आपला इथं राहा, पहाटे आपला मार्गस्थ हो. इथं गोस्वामी तुलसीदास म्हणतात, भवितव्यता असेल त्याला अनुरूप असं साह्य मिळतं. आपणहून भविष्य माणसाकडे येत नाही, ते माणसाला आपल्याकडे खेचून घेतं. ठीक आहे महाराज, आपली आज्ञा शिरसावंद्य आहे, राजाने उत्तर दिलं. त्यानं आपला घोडा एका वृक्षाशी बळकट बांधला आणि आत येऊन तो आसनावर बसला. त्यानं पुन्हा पुन्हा त्या मुनीची प्रशंसा केली, त्याला वंदन केली, आपल्या भाग्याचा पुन्हा पुन्हा पुनरुच्चार केला आणि अगदी कोमल शब्दात म्हणाला, मुनिवर्य, आपण माझ्या वडिलांसारखे, म्हणून बोलण्याचं विचारण्याचं धाडस करतो. सेवक आणि पुत्र समजून आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. महाराज, आपलं नाव काय. तर त्या कपटी मुनीनं प्रतापबानूला पहिल्या क्षणीच ओळखलेलं होतं. प्रतापबानूची स्थिती मात्र अगदी त्याच्या उलट होती. त्याला त्या कपटी वैरी राजाचा नुसता संशय देखील आला नाही. राजा शुद्ध अंतःकरणाचा, तो कपटी आणि चतुर, एकतर शत्रू, त्यात क्षत्रिय आणि त्यावर राजा. कपटाच्या बळावर आपलं कार्य साधावं असं त्यानं योजलं. आपलं राजसुख आठवून तो दुःखी झाला होता. कुंभाराच्या आव्यासारखी त्याची छाती क्रोधाग्नीनं नुसती धुमसत होती. राजाचं अगदी सरळ भाषण त्याच्या कानावर पडलं. जुनं वैर त्याच्या मनात आलं. त्याला आनंद वाटला. छद्मी आणि मृदुल वाणी योजत तो युक्तीनं बोलू लागला, अहो, आमचं नाव भिकारी, आम्ही अकिंचन, अनिकेत. राजा प्रतापबानू म्हणाला, आपल्यासारखे विज्ञान निधान आणि निरभिमानी लोक स्वतःला लपवतात, असाच कुवेश धारण करून राहतात. वेद गरजून सांगतात की तेच खरे संत जे परम अकिंचन असतात, तेच परमेश्वराला प्रिय होतात. आपल्यासारखे अधन आणि अनिकेत पाहून शिव आणि ब्रह्मदेव देखील संशयात पडतात.
मी आपल्या चरणांना वारंवार स्पर्श करतो, माझ्यावर कृपा करा. राजाचं आपल्यावर प्रेम आहे, विशेषतः पूर्ण विश्वास आहे, हे पाहून मुनीला वाचा फुटली. ते निराळ्या प्रकारे बोलून त्यानं राजाला अगदी आपलंसं करून टाकलं. अधिक स्नेहभाव दाखवत तो म्हणाला, राजा, तुला खरं सांगू, आम्ही इथं राहत आहोत त्याला फार काळ लोटला. आमच्याकडे कोणी आलं नाही, आम्ही स्वतःहून प्रगट झालो नाही. अरे बाबा, लोकमान्यता ही अशी एक एक अग्नी आहे, तो सगळं तपोवन भस्म करून टाकतो. इथं तुलसीदास म्हणतात, सुंदर वेश पाहून केवळ आडाणी नव्हे तर शहाणे देखील फसतं. तर मोर सुंदर दिसतो, अमृतासारखे स्वर काढतो, पण खातो काय? अहो साप. बाबा रे, म्हणूनच आम्ही गुप्तपणे अरण्यात राहतो. अरे भगवंता वाचून आम्हाला अन्य साध्य ते काय? भगवंताला सारं समजतं, अगदी न सांगताही समजतं. जनरंजन करून लाभ काय? तुझी बुद्धी सरळ आहे, तू मला फार आवडलास. तुझी प्रचिती आल्यामुळं माझं तुझ्यावरचं प्रेम अगदी आढळ झालंय. तुझ्यापासून मी काही लपवीन तर वत्सा मला फार मोठा दोष लागेल. जो जो तो अशी विरक्तीची भाषा करू लागला, तो तो राजाचा त्याच्यावरचा विश्वास वाढू लागला. राजाच्या कृतीवर, मनावर व भाषणावर आपला प्रभाव पडला आहे हे ध्यानी येताच तो बकत ध्यानी मुनी म्हणाला, आमचं नाव एकतनू. आदिसृष्टी निर्माण झाली ना, तेव्हाच आमची उत्पत्ती झाली. पुन्हा देह धारण केला नाही, म्हणूनच हे नाव पडलं एकतनू. यात आश्चर्याचं काही नाही. वत्सा रे, तपस्येला अप्राप्याचं काय आहे? तपोबलानंच ब्रह्मदेव सृष्टीची रचना करतात, तपानंच विष्णू तिचं पोषण करतात आणि शेवटी तपोबलावरच शंकर तिचा संहारही करतात. तपानं असाध्य असं जगात काहीच नाही. राजा अतिशय प्रीतीनं श्रवण करतोय असं पाहून त्या मुलीनं ऐक सुद्या कथा सांगितल्या, धर्म, कर्म, इतिहास याविषयी सांगितलं, विरक्ती आणि विवेकाचं विवेचन केलं, सृष्टीच्या उत्पत्ती, स्थिती, लयाची कहाणी सांगितली, अनेक आश्चर्यकारक गोष्टी सांगितल्या. त्या ऐकता ऐकता राजा अगदी मुनीच्या अंकित झाला. त्यानं आपलं खरं नाव सांगून टाक. मुनी म्हणाला, अरे राजा, आम्ही तुला ओळखलं होतं, तू कपट केलंस त्याचंही मला कौतुकच वाटलं. हे पहा राजा, राजे लोकांनी आपलं नाव वाटेल त्या अपरिचित ठिकाणी सांगायचं नसतं. तू तुझी सावधगिरी घेतलीस, तुझा चतुरपणा आम्हाला आवडला. अरे तुझं नाव प्रतापबानू, तुझा पिता सत्यकेतू. सद्गुरू कृपेमुळं आम्हाला अंतर्ज्ञानानं सारं काही समज. आम्ही त्या आकारानं बोलत नाही इतकंच. तुझा सरळपणा पाहिला, प्रीतीची प्रचिती आली, तुझं नीती नैपुण्य जाणलं आणि मनात एक ममता उत्पन्न झाली. आमची कथा तुला सांगून टाकली. आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत, काय मागणं असेल ते माग. हे ऐकताच राजाला अतिशय हर्ष झाला. त्यानं मुनीचे पाय धरले, नाना प्रकारे कृपायाचना केली. म्हणाला, हे कृपासागरा, आपल्या दर्शनानं चारी पुरुषार्थ माझ्या हातात आले. आता प्रभू प्रसन्नच आहेत, तर अप्राप्याचा वर का मागू नये? दुःखमुक्त का होऊ नये? मागतोच वर. माझं शरीर जरा, मरण, पीडा यापासून मुक्त असावं. रणांगणावर माझा पराभव कधीच होऊ नये. एक छत्री सम्राट म्हणून मी 100 कल्प राज्यसुख भोगावं. तापसी म्हणाला, राजा, तू म्हणतोस तसं होईल. अडचण केवळ एक आहे राजा. एक ब्रह्मवेत्याचा वंश सोडून प्रत्यक्ष काल देखील तुझ्या पायी मस्तक ठेवील. तपोचारामुळे ब्रह्मवेत्यांना फार सामर्थ्य येत असतं. अरे त्याच्या कोपातून सोडवेल असा कोणीही नाही. म्हणून म्हणतो, राजा, तू ब्रह्मज्ञांना वश केलंस तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश तुझे अंकित झालेच म्हणून समज. ब्रह्मकुलावर कुणाचीच मात चालणार नाही. सत्य ते तुला सांगतो, ब्रह्मज्ञाच्या शापा वाचून तुझा नाश कोणत्याही काळी होणार नाही.
त्या तापसाचं हे भाषण ऐकून राजा संतुष्ट झाला. तो म्हणाला, महाराज, आता माझा नाश मुळीच होणार नाही. आपण कृपानिधान आपला प्रसाद लाभला, माझं सर्वदा कल्याणच होणार. तथास्तु. तो कपटी मुनी पुन्हा म्हणाला, आमची भेट, तुझा रस्ता चुकणं कोणाला सांगशील तर मात्र आमच्याकडे काही नाही. ते वर्ज कर. हे करू नकोस असं सांगण्याचं कारण हे, तू हे बोललास तर तुझं अकल्याण होईल. जर काही गोष्ट षटकर्णी झाली तर तुझा नाश अगदी ठरलेला आहे. माझं बोलणं अगदी सत्य समज. ब्रह्मज्ञाचा शाप अथवा घडल्या गोष्टींची वाच्यता या दोनच कारणांनी तुझा नाश होऊ शकेल. लक्षात ठेव. तदुपरी मात्र प्रत्यक्ष हरिहर कोपले तरीही तुला मृत्यू येणार नाही. राजानं परत त्या कपटी तपस्व्याचे पाय धरले. तो म्हणाला, अगदी खरंय. ब्रह्मज्ञ आणि गुरु यांचा कोप झाल्यावर कोण रक्षण करणार? विधाता रागावला तर गुरु संरक्षण करतात, पण गुरुच विरोधी झाले तर जगात त्राताचा कोणीच नाही. अगदी उघड आहे. प्रभू, मी जर आपली आज्ञा पाळली नाही तर माझा नाश सुखे नैव होऊ द्या. मला त्याची चिंता नाही. मनाला फक्त एकच भीती वाटते. भूदेवांचा शाप मोठा भयंकर असतो. ते ब्रह्मज्ञ मला कसे वश होतील ते कृपा करून सांगा. या जगात आपल्या वाचून माझा हितकर्ता असा कोणीही नाहीये. राजा, ऐक, तो मुनी म्हणाला, याकरता जगात उपाय अनेक आहेत. ते कष्टसाध्य आहेत, पण यश येईल की नाही तेही सांगता येत नाही. एक साधन सोपं आहे, पण त्यातही मोठी अडचण आहे. युक्ती आमच्या स्वाधीन, पण आम्ही काही तुझ्या नगरात येणार नाही. जन्मल्यापासून आजपर्यंत आम्ही कोणाच्याही घरी किंवा नगरात गेलेलो नाही. आताही नाहीच. गेलो तर मोठी हानी होणार आहे. अरे, मोठं संकटच येऊन ठेपलंय. राजा कळवळून म्हणाला, महाराज, वेदांनी एक नियम सांगितलाय. थोर लोक सदैव लहानांवर प्रेम करतात. अगाध समुद्र फेसाला आपल्या पाठीवर वाहतो, पर्वत गवताला आपल्या मस्तकी धारण करतात. राजानं परत तपस्व्याच्या पायाला मिठी घातली. कळवळून कळवळून तो प्रार्थना करू लागला, स्वामी, स्वामी कृपावंत व्हा. माझ्यासाठी एवढे कष्ट सहन करा. आपण साधू आहात, दीनदयाळ आहात. राजा आपल्या पाशात पुरता गुंतला हे त्या कपटी मुनीच्या लक्षात आलं आणि तो म्हणाला, आता तुला खरं ते सांगतो.